वाटी वाटी दे तिला. हो देते. काय चाललंय उर्मिला? एका लहान मुलाला समजावतात ना तसं सगळं समजाव. आणि तू मनाने काही करू नकोस. ऐक, सीताई अगं करेल ती, नवीन आहे ना ती, म्हणून थोडी गोंधळली असेल. शिवा तू एक काम कर, तू दूध गरम झालं असेल ते काढ, मी रवा ठेवते. हा. अगं अगं देवा, धन्य धन्य आहात तुम्ही. काय चाललंय सगळं? कुठून हिला सून करून आणली? देवा, काय रे चुकलं माझं की हे माझ्या गळ्यात? संपदा, जा फडका आण जा लवकर. हो मम्मा किचन. दे मला. सीताई जाऊ दे ना ग, ती जरा घाबरली असेल ग, आणि आपण पण असं सतत तिला बोलायला नको ग. घाबरली? ही गुंडांची मारामारी करताना नाही घाबरत ती, इथे बरोबर घाबरती. हे म्हणतात समजून घे समजून घे. समजून कोणाला घेऊ? हिला समजून घेण्यासारखं काही केलं तर ना, नुसता बावळटपणा चाललाय सतत. तो गॅस कमी कर, रवा जळेल ग. मला नाही सहन ते. उर्मिला तू बघून घे बाई. शिवा घाबरू नकोस. आणि तुला या सगळ्याची सवय कुठे आहे अगं? शिकशील हळूहळू. आणि मी आहे ना, मी तुला सगळं शिकवीन, घाबरू नकोस. पण ना आता तू थोडासा आराम करून घे. संपदा आहे ना मला मदत करायला, तू आराम कर. वहिनी आराम कर. काय ग, तू अशी का निघून गेली? खरं सांगू का आई, मला ना तिचं नाव ऐकायची सुद्धा इच्छा नाहीये. तिचं नाव ऐकलं ना तरी घडलेला सगळा प्रकार डोळ्यासमोर उभा राहतो. अहो शिवानीला तिची एवढी काळजी, पण दिव्याला कधीतरी काळजी होती का हिची? दिव्यानेच तिला लग्नात यायची सुद्धा बंदी घातली होती. वंदे, आपला राग बरोबर आहे, पण शेवटी आपलंच लेकरू आहे का नाही? मग तिचा शोध घ्यायला पाहिजे का ना ग? ती कुठं गेलीये, काय आहे, कळायला ना ग का आपल्याला? आई खरं सांगू का, दिव्या कुठल्याही संकटात असती ना तर एवढ्याला तिने आपल्याला फोन करायचा प्रयत्न केला असता, आपल्याला भेटायचा प्रयत्न केला असता. पण असं काहीही केलेलं नाहीये तिने. लग्नाच्या ठिकाणहून ती स्वतः बॅग घेऊन निघून गेलीये, पळून गेलीये ती. याचाच अर्थ ती स्वतःच्या मर्जीने गेली. वंदे, हे समज जरी खरं असलं ना तरी आपण तिला फोन करायला पाहिजे. हा, माझ्यासाठी फोन कर की तिला, कर ना. आई तुम्ही एवढं सांगताय ना, तर तुमच्या समाधानासाठी मी तिला फोन करेन. पण जर तिने फोन उचलला तर तुम्ही तिच्याशी बोलायचं, मी तिच्याशी बोलणार नाही. हा, लाव लाव. काय फोन कट केला तिने. आई माझी सुद्धा मनापासून अशी इच्छा होती की तिने एकदा तरी आपला फोन उचलावा, आपल्याशी बोलावं. निदान ती कुठे आहे, कशी आहे, कुठल्या अवस्थेत आहे हे आपल्याला कळावं. पण तशी तिची इच्छा नाहीये. ती फोन कट करते, याचा अर्थ तिला आपल्याशी बोलायचंच नाहीये. आई तिने आपला फोन उचलला नाही म्हणजे ती सुखरूप आहे. आपली लेक म्हणून घ्यायची लायकी नाहीये तिची. सगळ्या लोकांसमोर मान खाली घालायला भाग पाडलं तिने. देसाई आपल्याबद्दल काय विचार करतील याचाही विचार केला नाही तिने.
पण यासाठी मी तिला कधीच माफ करणार नाही, कधीच नाही. आत्तापासून माझी फक्त एकच मुलगी आहे, ती म्हणजे शिवानी. आजपर्यंत ना शिवानीला कायम दोष देत आले, कायम तिच्या चुका काढत आले, तिला असं कर तसं करू नको हे सांगत आले. पण आज ती मुलगी आपली अब्रू वाचवण्यासाठी मागचा पुढचा कुठलाही विचार न करता एका क्षणात लग्नासाठी तयार झाली. हो, तिला काय वाटलं असेल? तिने फक्त आपला विचार केला आहे. नाईस आयडिया. ए थांबा थांबा डंबो, भरव ना. मी व्हिडिओ पण काढते मग. भरव ना. एक मिनिट. भरवायचं कशाला? जेवूयात ना डायरेक्ट. काय गरज आहे भरवायची? आशू, अरे असं काय करतोस? घास तर भरवायला सांगतोय ना, आणि दुसऱ्या कुणाला भरवायला सांगतोय का? शिवा, चल तू भरव. जाऊ दे, मीच भरवतो. वा,